नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज एक वेगळी मुलाखत आहे. एका समविचारी आणि समव्यावसायिक कंपनीच्या लोकांशी मी बोलणार आहे. थिंक बँकचा उद्देश व्हायटल कंटेंट व्हायरल करणे हा होता, आहे आणि राहील हे तुम्हाला माहितीच आहे. तशाच पद्धतीनं गेले जवळपास 10 वर्ष काम करणारी संस्था आहे, ती म्हणजे स्वयं टॉक्स. त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती बघितले असतील, त्यांचं ॲप तुमच्यातल्या काही जणांनी डाउनलोड केला असेल, सबस्क्राईब केला असेल किंवा त्यांच्या एखाद्या कार्यक्रमांना तुम्ही गेला असाल, तर चांगला कंटेंट मराठी लोकांपर्यंत मराठी भाषेतून पोचावा यासाठी काम करणारी संस्था ही स्वयं टॉक्स आहे. त्याच्या दोन्ही संस्थापकांशी मला आज गप्पा मारायच्या आहेत, चर्चा करायच्या आहेत. आमच्या दोघांच्याही जर्नीत काही कॉमन्स असतील तर ते शोधायचे आहेत, काही लर्निंग असतील तर ते घ्यायचे आहेत. तर स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती, नवीन काळे आणि आशय महाजन. आणि सुरुवात मी ह्यानंच करतो की अशी एखादी चळवळ, संस्था, कंपनी, ज्याला तुम्ही जे काही म्हणत असाल म्हणाल, ते सुरू करावं असं का वाटलं, कधी वाटलं आणि कुठंपर्यंत आलाय तुम्ही असं वाटतं? सो ॲक्च्युली स्वयं टॉकची सुरुवात तसं म्हटलं तर तो पहिला विचारांचा जो अंकुर असतो तो पहिला आधी फुटला तो 2013मध्ये. पण मी त्याच्या आधी थोडंसं जाईन. थोडंसं बॅकग्राऊंड ह्यासाठी देतो की ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली याचा एक अंदाज यावा ह्यासाठी. मी 7-1 वर्षाचा होतो आणि आम्ही गिरगावमध्ये राहत होतो. आणि गिरगाव अनेकांना माहिती आहे की एक सांस्कृतिक हब त्यावेळेचं एक होतं. आणि त्यावेळेला माझे आईवडील दोघंही नोकरी करत होते. आणि साधारण 1983-84च्या वेळेला त्यांना असं वाटलं की आपला मुलगा आत्ता एक 7 वर्षाचा आहे, तर त्यांनी चांगल्या लेखकांना पाहावं, त्यांनी चांगल्या लोकांना ऐकावं. यासाठी त्यांना असं वाटलं की आपल्या घरामध्ये आपण काहीतरी सुरू करूया की ह्या निमित्ताने लोक आपल्याकडे येतील. आणि त्या काळात त्यांनी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने एक कार्यक्रम सुरू केला. त्यांना असं वाटलं की गणपतीमध्ये सगळीच लोकं आपापल्या वेगवेगळ्या घरांमध्ये जातात, दर्शनासाठी जातात, पण गोकुळाष्टमी असा एक कार्यक्रम आहे की असा उत्सव असा आपल्या इकडे नसतो. तर त्यांनी असं ठरवलं की गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपण एका चांगल्या साहित्यिकाला, चांगल्या लेखकाला किंवा एखाद्या विचारवंताला, वेगळं काम करणाऱ्या माणसाला आपल्या घरी बोलवावं आणि त्याच्याबरोबर गप्पा माराव्यात. ह्यांनी त्यांनी सुरुवात केली. आणि मला अजून आठवतं आहे की त्या गिरगावातल्या 10x10च्या 2 त्या खोल्यांमध्ये हा कार्यक्रम व्हायचा. आणि त्यावेळचे सगळे दिग्गज कवी, लेखक हे त्यावेळेला आमच्या घरी गप्पा मारायला येत होते. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी त्यावेळेला इतका लहान होतो की ही सगळी मोठी माणसं कोण आहेत, ते काय करतायत हे ते कळण्याचं माझं वय नव्हतं. अनेकदा असं व्हायचं की ही माणसं निघून गेल्यानंतर मला कळायचं की अच्छा, आज आपल्या घरी शंकर वैद्य येऊन गेले. पण मला असं वाटतं की ते कुठेतरी ह्या सगळ्या विचारांचं हे कदाचित त्यावेळेला कुठेतरी रुजलं असावं. आणि असं एक काहीतरी जग आहे, एक जादुई एक जग आहे जिकडे काहीतरी छान घडतं आहे, हे बहुतेक त्यावेळेला माझ्या आईवडिलांनी नकळत माझ्यात ते रुजवलं असावं. आणि त्याचं ट्रिगर पॉईंट आपण असं म्हणूया की 2008 साली इन्सिडेंटली माझे आईबाबा आणि आशयचे आईबाबा असे 2008 साली आनंदवन हेमलकसा बघायला गेलेले. आणि ते सगळं बघून झाल्यानंतर माझ्या वडिलांना असं वाटलं, अनिल काळे त्यांचं नाव, तेव्हा ते 60 वर्षाचे होते, नुकतेच रिटायर झालेले. तेव्हा त्यांना असं वाटलं की अनेक लोकांनी आनंदवन हेमलकसा पाहायला हवं. मीच स्वतः आत्ता आनंदवन स्थापन झाल्यानंतर 60-1 वर्षांनी येतोय, तर अशी अनेक लोकं असतील ज्यांनी हे पाहिलं नसेल. आणि त्यामुळे त्यांनी असं विकास आमट्यांना तिकडे शब्द दिला की मी कमीत कमी 1000 लोकांना मी आनंदवन दाखवेन, असं तेव्हा त्यांनी वयाच्या 60व्या वर्षी शब्द दिला. आणि ते घरी येऊन म्हणाले की मला असं काहीतरी सुरू करायचं आहे, मला महाराष्ट्रामधली आताच्या काळातली तीर्थस्थळं लोकांना दाखवायची, असं तेव्हा त्यांचं वाक्य होतं. आणि तेव्हा ही कल्पना मलाही आवडली. त्यावेळेला मी एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत होतो. आणि मला ही कल्पना आवडली की आताच्या काळातली अशी ठिकाणं ज्या ठिकाणी एंटरप्रेन्योरशिपचं काहीतरी एक मॉडेल उभं राहिलं आहे आणि ते लोकांनी पाहायला हवं, असं आपण टुरिझममधून दाखवू शकतो का, असं त्यावेळेला आमच्या एक डोक्यात आलं. आणि त्यांनी एक कंपनी सुरू केली. कुठलाही अनुभव नसताना त्यांनी एक कंपनी सुरू केली, अमृत यात्रा या नावाने. आणि महाराष्ट्रातली अशी ठिकाणं, अशी माणसं टुरिझमच्या माध्यमातून भेटवायची, असा एक उद्देश त्यावेळेला होता. आणि हे सगळं करत असताना हे आवडायला लागलेलं मला, कारण ह्या टूरला येणारा जो वर्ग होता तो पण चांगलं वाचणारा, चांगलं पाहू इच्छिणारा असा तो एक वर्ग होता.
त्यामुळे ती माणसं पण इंटरेस्टिंग होती. त्यामुळे मला असं वाटलं की आपल्याला हे आवडतंय असं माझ्या लक्षात यायला लागलं. 2012 साली नोकरी सोडली आणि बाबांना म्हटलं, "मी तुमच्याबरोबर येतो." आणि जेव्हा नोकरी सोडली तेव्हा महाराष्ट्रात बऱ्यापैकी मी फिरलो अनेक ठिकाणी आणि जो कधी पाहिला नव्हता असा एक महाराष्ट्र पाहिला. खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं बघितली आणि त्यावेळेला असं वाटलं की टुरिझम हे एक माध्यम आहे की जिकडे आपण लोकांना घेऊन जाऊ शकतो. पण अशी अनेक लोकं आहेत की जी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत, पण ज्या ठिकाणी टुरिझम शक्य नाही आहे. आणि त्याच वेळेला मी आणि आशय टेड टॉक्स बघत होतो आणि टेड टॉक्ससारखं आपल्या मराठीत काहीतरी असावं असं त्यावेळेला एक वाटलेलं. कारण त्यावेळचे आपले मराठीतली जी भाषणांचे जे कार्यक्रम होतात, तेव्हा एक लक्षात येत होतं की ते खूप रटाळ पद्धतीने आपल्या इकडे सादर होतात आणि त्याला येणारा प्रेक्षकसुद्धा हा खूप निरुत्साही आणि असा असतो. तर असं वाटलं की अशा प्रकारचा एक चांगल्या अर्थाने एक भाषणाला ग्लॅमर आपण देऊ शकतो का? आणि ह्या सगळ्या लोकांना आपण एका व्यासपीठावर आणू शकतो का? की जे आपला प्रवास मांडतील. टेड टॉक्स तर इंग्लिशमध्ये होत होतं आणि मी मराठी माध्यमात शिकलो. तर मला असं वाटलं की आपण मराठीमध्ये काहीतरी सुरू करावं आणि त्या ठिकाणी कुठल्याही एखाद्या गावातला जरी एखादा शेतकरी असेल आणि त्याचं इनोव्हेशन त्याला सांगायचं असेल, तर त्याला मराठीत ते सांगता यायला हवं. पण त्यासाठी आमच्या काही अटी होत्या आणि त्याच्यातली एक महत्त्वाची एक अट होती की लोकांनी कमीत कमी वेळेत बोललं पाहिजे. कारण आपल्या इकडची सगळी भाषणं 1.5 तास, 2 तास अशी चालतात. पण आम्हाला वाटलं की ते क्रिस्प होण्याच्या दृष्टीने आणि लोकांना खिळवून ठेवण्याच्या दृष्टीने आपल्याला हे करावं लागेल की कमीत कमी वेळेत एकतर ते मांडायचं. दुसरं असं होतं की ह्या आपण जरा कार्यक्रम म्हणून जर का हा सादर केला तर याला एक तिकीट ठेवायचं. लोकांनी पैसे देऊन या प्रकारचं कॉन्टेंट ऐकायला किंवा या प्रकारची भाषणं आपण म्हणूया ऐकायला लोकांनी आलं पाहिजे. आणि तिसरं एक होतं की बऱ्याच लोकांनी आम्हाला सुचवलं की अशा प्रकारचा कार्यक्रम ठीक आहे तू करतोयस, पण ह्याच्यामध्ये जर 5 लोकं असतील तर कमीत कमी 3 सेलिब्रिटीज असावेत की ज्यांना पाहून लोकं येतील. पण असं वाटत होतं की आपल्याला जे हवं आहे ते करण्यासाठी जर आपण नोकरी सोडली असेल, तर परत आपण नोकरीच करू जर का आपल्या मनाविरुद्ध जर करायचं असेल तर. तर त्यामुळे पहिला कार्यक्रम आम्ही पुण्यामध्येच केला. 5 जानेवारी 2014 आणि 6 लोकं होते वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि 500चं ऑडिटोरियम होतं. 150 लोकं फक्त आलेली. पण आनंद या गोष्टीचा वाटतो की ती 150 लोकं का होईना, पण ते तिकीट काढून त्या कार्यक्रमाला आलेले. आणि त्यामुळे असं वाटलं की ही एक प्रकारची शाबासकी आपण समजूया आणि आपण हे काम करत राहूया. आणि आता 10 वर्ष हा प्रवास सुरू आहे. याचे खूप वेगवेगळ्या ठिकाणी 8 शहरांमध्ये आता स्वयं टॉक झालेला आहे. जवळजवळ 115हून जास्त लोकं ह्यामध्ये येऊन गेलेत वेगवेगळ्या क्षेत्रातले. म्हणजे जेव्हा स्वयं टॉक सुरू केलेलं तेव्हा एक यादी केलेली की आपण ह्या लोकांना बोलवूया आणि आनंद वाटतोय सांगायला की यामधली फक्त 5% लोकंच आत्तापर्यंत स्वयं टॉक्समध्ये त्या यादीतली आत्तापर्यंत आली. दरवेळेला नवी माणसंच मिळत गेली आणि स्वयं टॉक सुरू आहे. आणि कट टू 2023 आत्ता जो आपला 10 वर्षाचा जो कार्यक्रम झाला मुंबईतला, तर सुरुवातीला सगळ्याच लोकांनी म्हटलेलं की भाषणाच्या कार्यक्रमाला लोकं येतील का? तर आत्ताचा जो जानेवारी महिन्यात जो कार्यक्रम झाला 2023मध्ये, त्या कार्यक्रमाची जाहिरात आम्ही 17 डिसेंबरला सुरू केली की 22 जानेवारीला हा कार्यक्रम आहे आणि 21 डिसेंबरला कार्यक्रम हाऊसफुल झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांनी तिकीट बुक केलेलं, त्यातल्या एकाही व्यक्तीला माहीत नव्हतं की ह्या कार्यक्रमात कोण बोलणार आहे. त्यामुळे केवळ स्वयं टॉक्स होत आहे या एका गोष्टीवर कार्यक्रम आता हाऊसफुल होत आहे, याचा आनंद आहे. असे तू कसा जोडला गेलास या सगळ्याशी? तू CA आहेस इफ आय एम नॉट रॉंग. तर काय झालं, कसं असोसिएशन? तर नवीन आणि मी 30 वर्ष जुने मित्र आणि ज्यावेळेला नवीन हे सगळं 2014 पासून स्वयं करत होता, तेव्हा मोस्टली इट वॉज लाईक अ सोल काइंड ऑफ शो. तो एकटाच सगळं बघत होता आणि मी माझी सॉफ्टवेअर कंपनी, आय वॉज रनिंग अ सॉफ्टवेअर कंपनी आणि ते होताना हे सगळं घडताना बघत होतो. आणि थोडंसं नवीनचं सांगायचं तर बिकॉज ही इज अन आर्टिस्ट, कॉमर्सकडे जास्ती लक्ष नव्हतं. सगळं लक्ष हे फार किती सुंदर व्हावं ह्याच्याकडेच होतं. तर मी म्हटलं हे जर टिकलं पाहिजे तर त्या कॉमर्स साईड बघणारं कोणतरी पाहिजे.
आणि मग त्यावेळेला मी नवीनला विचारलं की तुला जर खरंच ह्याच्यामध्ये बिझनेस मॉडेल क्रिएट करायचं असेल तर आय कॅन कम इन टू द पिक्चर अँड आय कॅन हेल्प यू आउट. आणि मग त्यावेळेला वी गॉट टुगेदर आणि मग 2019मध्ये आम्ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म केली. आणि चांगला कॉन्टेंट क्रिएट करणं इज द रिस्पॉन्सिबिलिटी, पण तो सतत क्रिएट करण्यासाठी आपल्याला आपलंच काहीतरी एक इंजिन क्रिएट केलं पाहिजे. त्या दृष्टीने त्याचा प्रोफेशनल अप्रोच, त्याचे प्रोसेसेस इन प्लेस, की आत्ता आज कार्यक्रम घडत असताना मागे एक मोठी टीम काम करते, पण स्टेजवर तुम्हाला जास्ती लोक दिसत नाहीत कारण का बॅकएंडनी एक प्रोसेस सेट केलेली आहे की स्टेप 1 to स्टेप 10 कोण काय करायचं त्याला ते रिस्पॉन्सिबिलिटीज मिळाल्या आहेत. सो ओव्हरऑल वी आर इव्हॉल्विंग आणि ती एक सीमलेस प्रोसेस होत चालली. सो त्या दृष्टीने ह्या सगळ्यामधला माझा रोल आहे. सो ही इज काइंड ऑफ लुकिंग इन टू द क्रिएटिव्ह साईड ऑफ इट अँड माय रिस्पॉन्सिबिलिटी इज टू एन्श्युअर दॅट वॉट एव्हर ही इज ट्राईंग टू क्रिएट आय कॅन पुट अन एक्झिक्युटिंग मॉडेल टू दॅट. मला हे विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही सुरुवात केलीत तेव्हा कदाचित एवढं यूट्यूब नव्हतं. म्हणजे जरी यूट्यूब असलं तरी आय थिंक तेव्हा 1 GB डाटाची किंमत काहीच्या काही होती. मग 2016-17ला कॉमन मॅनकडं यूट्यूब अवेलेबल होणं, स्मार्टफोन अवेलेबल होणं हे सगळं घडलं आणि आता तर आपण 5Gच्या जगात आहोत. तर हा जो कंटेंट आहे हा कसा इव्हॉल्व होत गेला? आधी फक्त कार्यक्रम होते का? मग यूट्यूब आल्यावर काय झालं? मग ॲपवरती का गेलात? ही जर्नी कशी होती? सुरुवात अर्थातच कार्यक्रमाने झाली आणि पहिल्यांदा असं माझ्या डोक्यामध्ये जी मी कॉन्सेप्ट नोट जी तयार केलेली तर त्याचं स्वरूप असं होतं की हा कार्यक्रम असा असेल की ज्या ठिकाणी महाराष्ट्रातले सगळे दिग्गज या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून उपस्थित असतील आणि त्यांनी हा कार्यक्रम या दृष्टीने बघावा की महाराष्ट्रात आत्ता काय घडत आहे, महाराष्ट्रात यापुढे पुढच्या 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये काय घडणार आहे, या दृष्टीने त्यांनी एक त्यांचा एक्सरसाइज म्हणून एक रियाज म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं या प्रकारचं एक कॉन्सेप्ट नोट तयार केलेली. जो कार्यक्रम वर्षातनं एकदाच होईल असं मी त्यावेळेला म्हटलेलं आणि त्याप्रमाणे ती कॉन्सेप्ट नोट होती. त्याप्रमाणे पहिले आपले काही कार्यक्रम देखील झाले. त्यामुळे सुरुवातीला फक्त हा कार्यक्रम असावा एवढंच फक्त होतं. मग हळूहळू कळलं की यूट्यूब नावाची एक गोष्ट आहे ज्या ठिकाणी आपण हे सगळं करू शकतो आणि त्यावेळेला मग आम्ही हळूहळू यूट्यूबवर पण आलो आणि यूट्यूबवर स्वयं टॉक्सचा चॅनल सुरू केला आणि मग हळूहळू त्याची सुरुवात झाली. पण खरं स्वयं टॉक्स पोचलं ते माझ्या दृष्टीने लॉकडाऊनमध्ये जास्त पोचलं लोकांपर्यंत आणि अर्थातच 2018चा जो कार्यक्रम झालेला त्यातले व्हिडिओज तर प्रचंड व्हायरल झाले. 2018चे व्हिडिओज आणि 17चे पण काही. पण खरं व्हायरल किंवा लोकांपर्यंत पोचलं ते लॉकडाऊनमध्ये. तुम्हाला ते त्याबद्दल आशय जास्त छान सांगेल. आणि त्यावेळेला नॉर्मली तुम्हाला जर एक बिझनेस मॉडेल करायचं असेल तर तुम्हाला भरपूरशा गोष्टी वाचत राहायला लागतात. आणि आय केम अक्रॉस अ व्हेरी इंटरेस्टिंग आर्टिकल की मी एक एअरलाईन इंडस्ट्रीचं आर्टिकल वाचत होतो आणि त्यांनी आपल्या कॉम्पिटिटर्सच्या लिस्टमध्ये आता एक एअरलाईन असेल तर बाकी सगळ्या एअरलाईन्स होत्या आणि शेवटच्या कॉलममध्ये त्यांनी डिजिटल मीटिंग्स हे त्यांनी कॉम्पिटिटर म्हणून टाकलेलं की हे जर वाढायला लागलं तर हळूहळू हे मीटिंगसाठी जे एअर ट्रॅव्हल होतं ते विल काइंड ऑफ गो डाऊन. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द कॉम्पिटिटर्स फॉर अन एअरलाईन इंडस्ट्री. सो तसं मी म्हटलं की आपण लाईव्ह कार्यक्रम करतोय पण जसं जसं हे ॲव्हेन्यूज डिजिटल ओपन अप व्हायला लागतील तेव्हा काही लोक म्हणतील की हे जर मला घरी बसून मी बघू शकतो तर लाईव्ह कार्यक्रमापेक्षा आय कॅन सिट डाऊन ॲट होम अँड आय विल वॉच इट. तर ते जर असेल तर वी नीड टू काइंड ऑफ मेक बोथ द प्लॅटफॉर्म्स इक्वली केपेबल. आणि मग त्यावेळेला असं झालं की आपल्याकडे हा कॉन्टेंट क्रिएट होतोय आणि तोपर्यंत ऑलमोस्ट 80-90 स्पीकर्स बोलून गेलेले ते कॉन्टेंट आपल्याकडे रेडी होता. तर मी म्हटलं हा ॲडिशनल आपल्याकडे ॲव्हेन्यू आहे आणि आत्ता असं कोणी केलेलं नाही आहे की दॅट इज काइंड ऑफ पुट बिहाइंड द वॉल अँड यू आर ट्राईंग टू काइंड ऑफ से दॅट इफ यू वॉन्ट टू वॉच ॲड फ्री कॉन्टेंट इतके तुम्ही पे करा आणि यू विल गेट टू सी द कॉन्टेंट. आणि माझं नेहमीच असं एक काहीतरी तुम्हाला फिलॉसॉफी लागते बिझनेस रन करण्यासाठी. तर माझी एक छोटीशी फिलॉसॉफी होती की यू डोंट नीड $1 million आयडिया, यू नीड $1 आयडिया विच कॅन बी टेकन टू मिलियन्स.
आणि मग त्या दृष्टीने ते कॉन्टेंटचं जे प्राइस असेल दॅट शुड नॉट बी सुपर प्रीमियम, दॅट शुड बी ॲव्हरेज, बट विथ दॅट वी शुड बी एबल टू टेल पीपल की हे जर तुम्हाला बघायचं असेल विदाउट एनी डिस्टर्बन्स तर तुम्हाला वार्षिक इतके भरावे लागतील. आणि त्या थॉट प्रोसेसनी तुम्हाला मग दोन्ही ॲव्हेन्यूज ओपन झाले, ॲक्च्युली 3 ॲव्हेन्यूज, की फिजिकल कार्यक्रम आणि मग फिजिकल कार्यक्रमामधला आमचा असा रिस्पॉन्स होता की काही झालं तरी त्यावेळेला 700 लोक 800 लोक एकत्र बघून त्या ऑडिटोरियमच्या आतमध्ये जो एक माहोल क्रिएट होतो त्याच्यामध्ये स्वयं टॉक्स बघण्यामध्ये गंमत आहे. आणि म्हणून नवीननी सांगितलं जसं की ते 4 दिवसात पण हाऊसफुल होतंय. त्याच्यानंतर देर इज वन ऑडियन्स विच सेज दॅट की आम्हाला काही झालं तरी आम्ही वी आर गोइंग टू काइंड ऑफ वॉच दॅट कॉन्टेंट फ्री. सो त्याच्यासाठी यू हॅव अ यूट्यूब चॅनल विच इज केटरिंग टू दॅट ऑडियन्स. अँड द थर्ड ऑडियन्स विच इज दे आर इन लव्ह विथ स्वयं, दे बिलीव्ह की हे फार छान चाललंय आणि आय एम रेडी टू पे फॉर गुड कॉन्टेंट आणि दे आर पेईंग फॉर सबस्क्रिप्शन. आणि ते झाल्यानंतर ॲडिशनल ॲव्हेन्यूज ओपन झाले की सुरुवातीला आम्ही म्हणायचं की स्वयं टॉक्स आम्हाला करायचं आहे. मग नवीनचं आणि माझं डिस्कशन झालं की स्वयं टॉक्स इज नाव वन पार्ट ऑफ आवर डिजिटल कॉन्टेंट. मग त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग डिस्कशन्स, मग मुलाखती येऊ शकतात का, कुठच्या विषयावरचं एक आपण क्रिएशन करू शकतो, पॉडकास्ट होऊ शकतं का. सो देन इट इज नॉट जस्ट स्वयं टॉक्स विच इज विथ यू टू क्रिएट. मग त्या डिजिटल माध्यमासाठी तुम्हाला वेगळे वेगळे ॲव्हेन्यूज ओपन झाले आणि ते एक्सप्लोरेशन वाढलं. आणि त्या दृष्टीने ऑल दीज 3 पीसेस आर ॲक्च्युली केटरिंग टू 3 वेगळ्या पद्धतीच्या टार्गेट ऑडियन्सला. आपण ज्याला फिजिटल असं आपण त्याला म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये फिजिकल आणि डिजिटल हे दोन्ही मीडियम्स त्याच्यामध्ये आहेत. आणि दुसरं आम्ही एक पहिल्यापासून असं एक ठरवलं आहे की माध्यमाच्या प्रेमात पडायचं नाही. तो कॉन्टेंट पोचवणं ही आपली आवड आहे, ते शेअर करणं ही आपली पॅशन आहे. तर जर का 2040 साली मी नेहमी असं गमतीने म्हणतो की उद्या जर का 40 वर्षांनी जर का लोक परत एकदा पाटी आणि पेन्सिल जर का वापरायला लागले आणि ते जर पॉप्युलर झालं तर आपण पाटी आणि पेन्सिलीवर ते दाखवू. महत्त्वाचं त्यातलं आहे की त्या काळाबरोबर रिलिव्हंट राहणं आणि कुठल्या एका माध्यमाच्या प्रेमात न पडता त्या काळाप्रमाणे बदलत राहणं. त्यामुळे एक छोटासा एक प्रयोग सांगायचा तर इंस्टाग्राम आत्ता खूप लोकप्रिय आहे आणि बरेच ऑडियन्स आपला इंस्टाग्रामवर पण असतो. तर आपण अनेक लोकांनी सांगितलं की रील्स हल्ली खूप चालतात, रील्सवर खूप लोक असतात, तर तुम्ही काहीतरी रील्स बनवा. तर आम्हाला अजिबातच ऑफिसमध्ये नाचून वगैरे रील्स वगैरे करायच्या नव्हत्या. तर आम्ही आमचाच कॉन्टेंट जो होता तो रील्समध्ये कन्वर्ट केला आणि त्याला अप्रतिम रिस्पॉन्स लाभला. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की काळाप्रमाणे बदलत राहून त्या रिलिव्हंट राहून त्या याच्याप्रमाणे माध्यमं बदलत आम्ही राहू असं वाटतं. यूट्यूबचा वापर करता म्हणून गेले काही वर्ष काम करताना असं वाटतं की डिस्ट्रीब्युशन आणि डिस्कवरी अशी 2 कामं यूट्यूब करतं आपल्यासाठी. म्हणजे पेपर छापायचा असेल, पुस्तक छापायचं असेल, इव्हेंट करायचे असेल की जे तुम्ही खूप छान करता, त्याला एक डिस्ट्रीब्युशनची म्हणून एक कॉस्ट, काम सगळंच आहे. आणि लोकांना आपण कसे समजणार, डिस्कवरीचा भाग, हे दोन्ही गोष्टी यूट्यूब आपल्याला जवळपास फुकट करून देतं. तर यूट्यूबचा या दोन्ही अर्थानं काही फायदा झाला का, हा एक भाग. आणि असं असताना आपला बराचसा महत्त्वाचा कंटेंट पेवॉलच्या आत टाकणं, स्वतःच्या ॲपवरती टाकणं, हे योग्य वाटतं का? फ्रँकली स्पीकिंग दिस वॉज अन एक्सपेरिमेंट. मला वाटतं की यूट्यूब जे आत्ता ऑफर करतंय ते खरंच फार सुंदर आहे आणि दॅट इज द मोस्ट इझिएस्ट वे यू कॅन रीच आउट टू मेनी पीपल. असं जाणवलं की यूट्यूबलाच आपण की लोकांना फक्त जाणण्यापुरतं की स्वयं टॉक्स आहे त्या दृष्टीने तुम्ही तिकडचा कॉन्टेंट तुम्ही अपलोड करत राहा. की मग थोडंसं असं एक्सपेरिमेंट केलं की जर 20 मिनिटाचा टॉक असेल तर 20 मिनिटाच्या टॉकमधले काही इम्पॉर्टंट तुम्ही जे मोमेंट्स असतील, स्निपेट्स असतील, ते काढा आणि ते यूट्यूबवर शेअर करा. यू क्रिएट दॅट एक्साइटमेंट अराउंड दॅट टॉपिक अँड दिस दॅट इफ यू वॉन्ट टू वॉच द फुल व्हिडिओ, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही ॲपवर या. आणि
सो हे सगळे तुम्ही जेव्हा एक नवीन कल्पना जी कोणीच कधी त्याच्यामध्ये ट्राय केली नसते, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर एक्सपेरिमेंट्स करायला लागतात. मग टू बी फेअर की ती तितकी सक्सेसफुल नव्हती, की ॲज सून ॲज यू स्टार्ट रेड्युसिंग यूट्यूबवरचा कॉन्टेंट, यूट्यूब पण तुम्हाला तसंच थोडंसं ट्रीट करतं, की तुम्ही जर जास्ती कॉन्टेंट अपलोड करणार नसाल तर तुम्ही फक्त मार्केटिंग प्लॅटफॉर्म म्हणून जर यूज केलात तर तुम्हाला ते तसा रिस्पॉन्स देत नाहीत. मग थोडीशी वेगळी अशी स्ट्रॅटेजी यूज केली, की आत्ता ॲपवर आत्ता जो कॉन्टेंट क्रिएट होतोय तो लगेच ॲपवर मिळेल तुम्हाला, आणि डिफर्ड म्हणजे थोड्या दिवसांनी तुम्हाला तो यूट्यूबवर मिळायला लागेल. सो ह्या स्ट्रॅटेजीनी आम्हाला दोन्ही रीच चांगल्या मिळायला लागलं, की जो माणूस म्हणतोय की नाही आत्ता मला जो विषय नवीन काहीतरी स्वयं टॉक्सनी कव्हर केलाय तो मला इमिजिएटली बघायचा आहे, तो ही स्टार्टेड कन्व्हर्टिंग टू द ॲप. आणि यूट्यूबवरचा जो जनरल ऑडियन्स आपला जो वाढतोय तो म्हणजे ते ऑर्गॅनिक ग्रोथ ज्याला म्हणतात, तर ती ऑर्गॅनिक ग्रोथ यूट्यूबवर होत चालली आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला वाटतं एक्सपेरिमेंटेशन इज द की. आणि मी माझा भाऊ मला भरपूर कन्सल्ट करत होतो या सगळ्या गोष्टीमध्ये. सो ही कीप्स ऑन सेइंग की थोडंसं टाईम एलिमेंट ना यू हॅव टू काइंड ऑफ कीप असाइड. की भरपूरदा आपली सगळी गणितं की ह्या इतक्या वेळेमध्ये हे चाललं तर ह्याला सक्सेसफुल म्हणायचं आणि इतक्या वेळेत हे चाललं नाही तर त्याला अनसक्सेसफुल म्हणायचं, हे थोडंसं आपल्या डोक्यातले गोंधळ आहेत. काहीतरी एक नवीन एक्सपेरिमेंट करताना लगेचच त्या लोकांना एक्सेप्ट होईल असं नाहीये, पण ते तुम्हाला ती एक्सपेरिमेंट सतत ट्विक करत राहायला लागत असेल. आणि जसं हा म्हणाला की जसं माध्यमांच्या प्रेमात पडायचं नाही, तसंही आपण जे आत्ता करतोय त्या कुठच्याही गोष्टीच्या प्रेमात पडायचं नाही. कारण कधी कधी असं होतं की अरे आपण इतका चांगला कॉन्टेंट करतोय पण लोकांना त्याची काय कदरच नाहीये. लोकांना जे पाहिजे ते तुम्हाला देतच राहायला लागणार, आणि आपला कॉन्टेंटचा दर्जा खाली कसा नाही आला पाहिजे ह्याच्यामधली जी एक थिन लाईन आहे. म्हणजे जसं रील्स म्हणाला की रील्समध्ये तुम्हाला आत्ता हाच कॉन्टेंट दाखवायचा आहे, मग ह्या टीमची किती डिफिकल्टी की त्या 20 मिनिटामधले ते 30 सेकंद काढा आणि असे 30 सेकंदचे चंक काढा आणि त्याला पॅकेज करा आणि अपलोड करा. पण ते करावं लागणार, की तुम्ही असं म्हणू शकत नाही की आत्ता आहे ना अख्खा व्हिडिओ, मी त्याच्यावर अजून का मेहनत करू. सो ते मला वाटतं एक्सपेरिमेंट करत करत आम्ही त्याच्यात शिकत चाललोय, आणि दॅट इज द इव्हॉल्विंग प्रोसेस विच वी आर एन्जॉईंग एट स्वयं. की आज काही नवीन ट्राय केलं म्हणजे परवाच आत्ता काहीतरी जर नवीन कोणीतरी सांगितलं तर ती ट्राय करण्याची एक्साइटमेंट टीममध्ये आहे. त्यामुळे ते ट्राय करताना भरपूर नवीन गोष्टी हाताला लागतात आणि त्याच्यावर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. थेटच प्रश्न की मराठी नॉन फिक्शन सिरियस कंटेंट करणं प्रॉफिटेबल आहे का? परत मी ह्याच्यामध्ये एकच हे म्हणेन की प्रॉफिटेबलला जर आत्ता टाईमचं जर लिमिट घातलं, इज इट इन्क्रीजिंग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, की मागच्या वर्षामध्ये जे रेव्हेन्यू जनरेट झालेलं त्याच्या पटीने आत्ता ह्या वर्षामध्ये जे रेव्हेन्यू जनरेट होत आहे, सो यू कॅन से दॅट इट इज ऑलमोस्ट 100% इन्क्रीज. सो थोडीशी ही गोष्ट पण सवय लावण्यासारखी आहे, की कोणाला तरी भरपूर लोक आजूबाजूची म्हणतायत की कॉन्टेंटला कोण पे करत नाही रे, आणि त्याच्यानंतर अरे पण मी पे करतोय आणि इट इज वर्थ इट. ह्याच्यामधलं एक एक्झाम्पल, इकॉनॉमिस्ट नावाचं एक मॅगझिन आमच्या ऑफिसमध्ये येतं, आणि इकॉनॉमिस्टचं असं वाक्य होतं की आमचे इतके इतके सबस्क्रायबर्स आहेत, आणि दॅट वॉज नॉट मच, आणि वी आर प्राऊड ऑफ इट. की ज्यांना चांगला कॉन्टेंट बघायचा आहे ते पे करून हे मॅगझिन चालवत आहेत, हा त्यांचा थॉट प्रोसेस होता. सो त्या दृष्टीने ह्याच्यामध्ये ग्रोथ होते. सो इयर ऑन इयर सबस्क्रिप्शन पे करून कॉन्टेंट बघणारे लोकांची संख्या वाढते, रिपीट कस्टमर्स वाढत आहेत. मी एकदा जी आलेली व्यक्ती आहे, म्हणजे कालच नवीन आणि मी डिस्कस करत होतो की एका व्यक्तीने फोन केला की का दरवर्षी आम्हाला तुम्ही असे हैराण करताय, आमच्याकडनं एक 10 वर्षाची मेंबरशिप घेऊन ठेवा ना, की मग आम्हाला 10 वर्ष हा कॉन्टेंट बघायला मिळेल. सो ॲट वन साईड यू आर गेटिंग दीज रिस्पॉन्सेस वेअर यू हॅव पीपल की जे ह्या कॉन्टेंटसाठी पे करतात,
आत्ता हा सगळा कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठीचा खर्च आणि त्याचं जे रेव्हेन्यू आहे त्याचा ह्या मोमेंटला इफ यू ट्राय टू काइंड ऑफ मॅच इट माइट नॉट बी द एक्झॅक्ट मॅच. बट तसे मला असं वाटतं की नवीन आयडियाज इम्प्लिमेंट करणारे जितके पण स्टार्टअप्स आहेत दे हॅव टू बर्न इनिशियली. त्या बर्नमध्ये फक्त मला एवढंच आहे की त्याच्यामध्ये आर यू प्रोग्रेसिंग एव्हरी इयर दॅट ॲट वन पॉईंट ऑफ टाइम ते तुम्हाला रिकवर करून देईल आणि लोकांना पटेल की जसं आमचं 2014 मधला स्वयं टॉक्सचा कार्यक्रम आणि 2023च्या कार्यक्रमामधला एक्सपिरियन्स आहे की 2014 मध्ये नवीननी 1000 रुपीज तिकीट देऊन त्याला फक्त 100-200 लोक आलेली आणि आता हे 700च्या ऑडिटोरियममध्ये 3500चं तिकीट देऊन जर तो हाऊसफुल होतोय तर पीपल आर रेडी टू पे फॉर गुड कॉन्टेंट. आणि ते 3500चं पे करत असताना पण काही काही लोकांनी आम्हाला सांगितलं की तरी तुम्ही चीपच देताय, यू स्टील हॅव स्कोप टू काइंड ऑफ इन्क्रीज इट देअर. पण अगेन द इकॉनॉमिक्स वेन इट कम्स टू प्ले, तुम्हाला यू डोंट वॉन्ट टू काइंड ऑफ टेक अ व्हेरी बिग लीप अँड फॉल. माझं असं म्हणणं आहे की प्रोग्रेसिव्हली यू मेक द ऑडियन्स अवेअर. कारण का ते जे नेपथ्य आणि आपण क्रिएट करतो ते आम्हाला जाणवलंय की भाषणांच्या कार्यक्रमामध्ये फक्त माईक आणि ती व्यक्ती ह्याच्या पलीकडे भरपूर गोष्टी त्या ऐकणाऱ्यावर इम्पॅक्ट करत असतात. की मग ती सीट किती कम्फर्टेबल आहे, त्या ऑडिटोरियमच्या आतलं वातावरण किती सुंदर आहे, ते लाइटिंग किती सुंदर झालं की स्टेज दिसतानाच आतमध्ये आल्यानंतर इकडे मी काहीतरी येऊन एक छान अनुभव घेणार आहे हे एक फिलिंग त्याला आल्यानंतर इतक्या वर्षामध्ये आम्हाला कधीही तुमचे मोबाईल फोन सायलेंटवर ठेवा हे सांगायला लागलेलं नाही आहे. किंवा वक्ता कोणीतरी बोलत असताना इतका पिन ड्रॉप सायलन्स तुम्ही एक्सपिरियन्स करता की तो जो झोन आहे मी कधी कधी आय एम ॲक्च्युली ऑन द क्रिएटर साईड ऑफ इट, पण तिकडनं जाऊन मी त्या ऑडियन्सच्या रोलमध्ये घुसतो आणि आय एक्सपिरियन्स दॅट की अरे काय वाटतंय इकडे ऑडिटोरियमच्या आतमध्ये. पिन ड्रॉप सायलेन्स आहे, एक व्यक्ती बोलते आणि काहीतरी एक इम्पॉर्टंट विषय मांडते आणि कोणी काही बोलत नाही, ते सगळं जे ॲब्झॉर्ब होत असतं ते पण एक फॅसिनेटिंग प्रोसेस आहे. तर ती गणितं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम दे आर फॉलिंग इन प्लेस. आणि थोडंसं मला वाटतं की ज्या वेळेला तुम्ही असं एक काम सुरू करता आणि जसं आत्ता आपण म्हणतो की लोकांना नक्की काय हवं आहे, तर ॲक्च्युली त्याच्यामध्ये खूप मतांतरं होऊ शकतात की लोकांना नक्की काय हवं आहे. पण अल्टिमेटली आपण जर विचार केला तर शेवटी मला लोकांना काय शेअर करायला आवडेल ते जर तुम्ही जर का कन्व्हिन्स्ड असाल आणि ते कन्व्हिक्शन जर तुमच्याकडे असेल तर मला वाटतं ते लोकांनाही आवडतं असं मला एक वाटतं. आणि ह्या दृष्टीने जर का स्वयंच्या बाबतीत जर का सांगायचं तर आत्तापर्यंतचा असा अनुभव आहे की मला वाटतं ती एक स्पेस आहे की लोकांना काहीतरी चांगलं पाहायचं आहे. लोकांना म्हणजे आपण दोघंही सीन अनसीन पाहतो म्हणून त्यातलं अमित वर्माचं नेहमीचं एक आवडतं एक वाक्य आहे की पीपल क्रेव फॉर गुड कॉन्टेंट, पीपल क्रेव फॉर लॉंग फॉर्म कॉन्टेंट. असं अजिबात नाही की लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी आहे वगैरे. त्यामुळे जर तुम्ही उत्तम काहीतरी इंटरेस्टिंग पद्धतीने जर का मांडत असाल तर लोकांना ते हवं आहे. आणि स्वयंचा आत्तापर्यंतचा असा अनुभव आहे की लोकच आम्हाला सांगत आहेत की तुम्ही हे करत राहा काम. म्हणजे आत्ता आम्ही हे नक्कीच अभिमानाने सांगू शकतो की आत्ता एक साधारण 100 ते 150 लोक अशी आहेत आत्ता की जे सांगतायत की तुम्ही हे करत राहा, हे पुढे चालत राहण्यासाठी जे करावं लागेल त्याची जबाबदारी आम्ही घेऊ, पण हे तुम्ही करत राहा. त्यामुळे मला असं वाटतं की हे क्रिएट करण्याची आणि ते एक्झिक्यूट करण्याची, ते तू जो शब्द वापरलास ते डिस्ट्रीब्यूट करण्याची, ही जर का हे जर कन्व्हिक्शन जर तुमच्याकडे असेल तर मला वाटतं की तो प्रेक्षक, तो समाज आपल्या बाजूने उभा राहतो असं मला वाटतं. कंटेंटकडे येतो की वेगवेगळे वक्ते कसे शोधतात, त्यासाठीची रिसर्च प्रोसेस कशी असते आणि चांगलं काम केलेलं असणं आणि चांगलं मांडता येणं या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचा संगम कसा घडवता? एक तर आम्ही पहिल्यांदा एक गोष्ट अशी ठरवलं की आपल्याला भाषण करायचं नाही आहे, आपल्याला गोष्ट सांगायची आहे. आणि कुठल्याही स्टोरी टेलिंगचं एक सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे की ते समोरच्याला इंटरेस्टिंग वाटतं आहे का, समोरच्याला ते खुर्चीमध्ये खेळवून ठेवतं आहे का, समोरच्याचं लक्ष होल्ड करतं आहे का. तर त्यामुळे आम्ही पहिल्यापासून असं ठरवलं की आपल्याला चांगला विचार
किंवा एखाद्याचा चांगला प्रवास जरी आपल्याला मांडायचा असेल तरी ते गोष्ट स्वरूपात जर का असेल तर लोकांना ते जास्त आवडतं. आणि म्हणूनच ज्या वेळेला ही वक्ते शोधण्याची जेव्हा ही सगळी प्रोसेस असते तेव्हा एक टीम अशी आहे की संपूर्ण देशामध्ये आत्ता कोण काय काय कामं करत आहेत ह्यावर एक टीम सतत एक रिसर्च करत असते आणि त्याची एक बँक एक तयार होत असते. त्यानंतर एक टीम अशी असते की ह्यामधनं गाळणी लागलेली लोकं जे पुढे जात आहेत तर ते त्या टीमकडे येतात. त्यांच्याबरोबर आपले कॉल्स होतात आणि मग जेव्हा असं होतं की आता हे लोकं आपल्याला योग्य वाटतात की हे आपल्या कुठल्यातरी एका फॉर्मॅटमध्ये बसतात, तर त्यावेळेला एक टीम अशी असते की त्यांचं पूर्ण ऐकून तो कॉन्टेंट आता आपण किती इंटरेस्टिंग पद्धतीने आपण लोकांना सांगू शकतो यावर भरपूर काम होतं. भरपूर म्हणजे जवळजवळ 4 ते 5 महिने यावर काम होतं. आणि कदाचित मराठीमध्ये असं पहिल्यांदा होत असेल की स्वयंमध्ये जितकी लोकं बोलतात त्या स्वयं टॉक्स कार्यक्रमामध्ये त्यांच्या रिहर्सल्स होतात. आणि त्या रिहर्सल्स होतात म्हणजे त्यांचं जे भाषण त्यांचा टॉक पाठ करायचा नसतो, तर ती थॉट प्रोसेस कशी आहे, ते कसा ते मांडणार आहेत, त्याचा स्क्रीन प्ले काय आहे, थोडंसं चित्रपटाच्या भाषेत की ते सुरुवात कशी करत आहेत, ते कुठले कुठले मुद्दे त्यांना कमीत कमी वेळेमध्ये मांडायचे आहे. कारण त्याच्यातला एक महत्त्वाचा क्रुशियल भाग आहे की त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, पण त्यांना ते 18 ते 20 मिनिटामध्ये त्यांना ते मांडायचं आहे. त्यामुळे ते सुरुवात कशी करतायत, कारण जर का एका कार्यक्रमामध्ये जर का 4 लोकं जर का बोलणार आहेत आणि जर का त्या गोष्टी मला 4 किंवा 5 गोष्टी जर का मला लोकांना सांगायच्या आहेत, तर त्या 4 गोष्टी सांगण्यामध्ये पण काहीतरी एक विविधता हवी. तर त्या दृष्टीने त्या प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये ती डायव्हर्सिटी कशी असेल, विषयांमध्ये डायव्हर्सिटी कशी असेल, ती गोष्ट सांगण्याच्या पद्धतीत डायव्हर्सिटी कशी असेल, यासाठी आमची टीम भरपूर त्यांच्याबरोबर काम करते. आणि आमचा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की जी लोकं कामं ह्यामध्ये करत असतात तर यातले सगळेच जण उत्तम वक्ते नसतात आणि ते अपेक्षित पण नाही आहे. आम्ही त्यांना एवढंच सांगतो, यू नीड नॉट बी अ गुड ओरेटर बट यू शुड बी अ गुड स्टोरी टेलर. आणि हे स्टोरी टेलर करण्याचं काम आमची टीम करते. आणि त्यासाठी मी म्हटलं त्याप्रमाणे तो स्क्रीन प्ले त्यांच्याच गोष्टीचा एक स्क्रीन प्ले त्यांना करून देणं हे आमच्या टीमचं काम असतं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अनेक किस्से असतात, अनेक गोष्टी असतात की जो काम करत असतो त्याला असं वाटतं की हे माझं रोजचंच काम आहे, ह्याच्यामध्ये ग्रेट काय आहे, हे प्रेक्षकांना सांगून काय आहे. पण आमची टीम ही कायम प्रेक्षकांच्याच भूमिकेत असते. प्रेक्षकांना काय आवडेल ह्यावर भरपूर विचार केला जातो आणि त्याप्रमाणे प्रेक्षकांना जे रिलेट होईल, प्रेक्षकांना जे आवडेल, प्रेक्षकांना जे हिट करेल, प्रेक्षकांना जे आश्चर्यचकित करेल, त्या गोष्टी तुम्ही लोकांना सांगा, हे आम्ही त्यांना सांगतो. सो ही सगळी प्रोसेस असते. आणि जे तू म्हणालास की माणसं शोधता कशी, तर ते आता एक नेटवर्क झालं आहे स्वयंचं. म्हणजे एक तर आपली टीम सतत रिसर्च करून ही माणसं शोधणं हे एक काम आहे. अनेकदा असं होतं की आता ह्या नेटवर्कमुळे जेव्हा असं कोणीतरी एक वेगळं काम करणारी व्यक्ती पाहते, तर त्यावेळेला ती व्यक्ती आम्हाला फोन करून किंवा संपर्क साधून सांगते की ह्या व्यक्तीचा तुम्ही स्वयं टॉकसाठी विचार करा. किंवा आपल्या वेबसाईटवर पण एक जागा आहे ज्या ठिकाणी लोकं स्वतःला नॉमिनेट करू शकतात, अशी ही पण एक हे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून हे काम सुरू असतं. जेव्हा एखादा व्हिडिओ, एखादा वक्ता, एखादी गोष्ट व्हायरल होते त्यावेळी काय वाटतं? हा शब्द ना खरं तर खूप गमतीशीर आहे, व्हायरल होणं. कारण ना ह्याचा काही फॉर्म्युला नाही आहे व्हेरी फ्रँकली. काय व्हायरल होईल हा अक्षरशः मला कधी कधी वाटतं की हा एक नशिबाचाच खेळ आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की खूप उत्तम काहीतरी कॉन्टेंट असतो पण तो अनेकांपर्यंत पोहोचत नाही. आणि अनेकदा असं होतं की जे आपल्याला मनात पण नव्हतं अशा गोष्टी पण अनेकांपर्यंत पोहोचतात. अगदी खरं सांगायचं ना तर व्हायरल होतं याचा सगळ्यात जास्त आनंद अर्थातच हा होतो की हे अनेकांपर्यंत हा विषय पोचला. त्याची 2-3 उदाहरणं मी सांगतो की आपल्या पुण्यामधलेच एक ज्ञानेश्वर बोडके नावाचे एक शेतकरी आहेत आणि हिंजवडीच्या इकडे त्यांचं शेत आहे आणि अगदी भर IT पार्कमध्ये त्यांची शेती आहे. 1 एकर शेती ते करतात आणि 1 एकर शेतीचा फॉर्म्युला त्यांनी बनवला आहे. त्याचं मॉडेल ते अनेकांपर्यंत पोहोचवतात. तर 2017च्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वर बोडके येऊन गेले आणि त्यानंतर त्यांचा टॉक व्हायरल झाला. म्हणजे मी सांगू शकत नाही किती व्हायरल झाला, पण तो इतका व्हायरल झाला की
जवळजवळ 25,000 लोकांनी त्यांच्या शेताला भेट दिली स्वयंटॉक्स पाहून. आणि त्याचा त्यांना इतका नंतर हळूहळू एका अर्थाने त्रास व्हायला लागला की हेच त्यांचं काम झालं रोजचं, की लोकांना शेत दाखवणं. शेवटी ज्ञानेश्वर बोडके यांनी शेती दाखवण्यासाठी चार्जेस घ्यायला सुरुवात केली, की आता माझी शेती बघायची असेल तर एवढे चार्जेस द्या आणि शेती बघा. तर त्यामुळे मला वाटतं की हे खूप लोकांपर्यंत पोचलं. जयंती कठाळे त्यांचं एक उदाहरण आहे की जेव्हा त्यांनी बँगलोरमध्ये त्यांचं रेस्टॉरंट जेव्हा सुरू केलं आणि त्याबद्दलच त्या बोलल्या 2018 साली त्या बोलल्या. आणि त्यानंतर त्यांना इतके कॉल्स आले की त्या असं सांगतात की एक कॉल सुरू असताना 8-9 मिस कॉल्स असायचे. इतके कॉल्स तो व्हिडिओ बघून आला. आणि त्या असं एकदा म्हणालेल्या की जर का हे सगळे कॉल्स जर का आपण कन्व्हर्ट केले असते एखाद्या बिझनेसमध्ये तर साधारण त्यांच्या 37,000 फ्रँचायझीज झाल्या असत्या जर का हे सगळे कॉल झाले असते. तर असं अर्थातच आनंद होतो की अनेकांपर्यंत पोचतो. एक उदाहरण नक्की सांगेन, एक आठवण की अनघा मोडक म्हणून आपल्याकडे एक स्पीकर येऊन गेली. आणि अनघा ही उत्तम अँकर आहे. 22व्या वर्षी डेंग्यूचं निमित्त झालं आणि अनघाची दृष्टी गेली. आणि त्यातनं ती परत एकदा फिनिक्ससारखी ती उभी राहिली. आणि ह्या सगळ्या तिच्या गोष्टीवर तिचा एक टॉक 2018 सालीच आपल्या संभाजीनगरमध्ये झालेला आणि तोही प्रचंड व्हायरल झाला, अनेकांपर्यंत पोचला. तर अनघाला असे 3-4 फोन आले की आज आत्महत्या करणार होतो आणि तुझा टॉक ऐकला आणि असं वाटलं की आमचे प्रॉब्लेम्स काहीच नाहीत आणि आत्महत्या करायचा निर्णय बदलला. त्यामुळे ह्याचं मोजदाद करणं याची खूप कठीण आहे की व्हायरल होतं त्यावेळेला नक्की काय होतं. त्यामुळे त्या व्ह्यूज अर्थातच ते आतमध्ये खूप छान वाटतं की एवढे व्ह्यूज वगैरे, पण मला असं वाटतं की त्या व्ह्यूज आणि ह्याच्यापेक्षाही हे जे खरे जे इम्पॅक्ट जे घडतात लोकांच्या आयुष्यामध्ये त्यामुळे जास्त आनंद वाटतो आणि जास्त समाधान वाटतं. मी अनेकदा असं वाटतं की स्वयंचा कार्यक्रम किंवा स्वयं हे तो कार्यक्रम झाल्यानंतर जे घडतं ते खरं स्वयं आहे असं मला वाटतं. हे करत राहणं, यातनं लोकांपर्यंत पोहोचवणं हा एक भाग, आणि हे सातत्यानं करत राहणं, स्वतःचं पोटपाणी सांभाळून किंवा त्याला पोटपाणी म्हणूनही करत राहणं, या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी. असे स्पाइक्स तर आता त्याची तुम्हाला सवय झाली असेल. हे सातत्यानं करत राहायला काय मोटिवेट करतं? कारण तुम्ही म्हणजे याचा कॉन्टेक्स्ट असा की तुम्ही IT कंपनीत काम केलेलं आहे, कंपन्या चालवलेल्या आहेत. तिकडचा आपल्या भाषेतला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आणि इथला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे कम्पॅरेबल आहे का काय? म्हणजे व्हॉट कीप्स यू एनर्जाइज एव्हरी डे? मला असं वाटतं की आवडीचं काम करत राहणं याच्यासारखा ROI कुठलाच नसेल असं मला वाटतं. आणि मगाशी आशय म्हणाला त्याच्याशी सुद्धा मी 200% सहमत आहे की हे सगळं करण्यासाठी एक उत्तम बिझनेस मॉडेल आणि ते सस्टेन होण्यासाठी एक उत्तम त्याला एक बिझनेस मॉडेल, रेव्हेन्यू मॉडेल असणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर माझ्यामध्ये आशयला मी त्याबद्दल बोलायला सांगतो. इन्फिनाईट गेम नावाचा एक खूप छान कॉन्सेप्ट आशय सांगेल. पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही आवडीचं काम करत असता त्यावेळेला तुमचं काम हे काम राहत नाही असं मला वाटतं की इट इज अ फन, इट इज प्ले. आणि ज्या वेळेला तुमच्या कामामधले पर्क्स हे चांगली माणसं भेटत राहणं, वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं सतत भेटत राहणं हे जेव्हा होतं तेव्हा मला वाटतं की हेच त्यातलं गमक आहे की रोज उठून ते काम करावं असं वाटणं, रोज स्वतःला चॅलेंज करत राहणं की आपण जे करतोय हे आता आपण हे मोडून काहीतरी नवं करूया, हे काहीतरी करत राहणं. आणि मला वाटतं नवं काहीतरी बघत राहणं आणि स्वतःचाच आपल्याला कंटाळा येऊन काहीतरी नवं करत राहणं, मला वाटतं ह्या गोष्टी आहेत की ते रोज काहीतरी वेगळं करावं असं वाटतं. मला वाटतं आशय खूप छान सांगेल इन्फिनाईट गेमबद्दल. म्हणजे जी 2 पुस्तकं आहेत, एक तर सायमन सिनेकचं इन्फायनाईट गेम आणि दुसरं जेम्स क्लिअरचं ॲटॉमिक हॅबिट्स. सो या 2चा इम्पॅक्ट कसा आहे की इन्फायनाईट गेममध्ये सायमन सिनेक सांगतो की देर इज समथिंग कॉल्ड अ फायनाईट गेम, की एक फायनाईट गेम आहे ज्याला रूल्स आहेत ते सगळ्यांनी मान्य केलेत. सो फुटबॉल इज अ फायनाईट गेम की 90 मिनटं संपल्यानंतर ज्याचे गोल जास्ती तो जिंकला हे ठरलेलं आहे. त्यामुळे तिकडे जिंकणं आणि हरणं
ह्या गोष्टी तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. लाईफ पर से त्याच्यामध्ये जिंकणं आणि हरणं असं काहीच नाही आहे. तर मग तो म्हणाला की मग लाईफच्या गेममध्ये काय केलं पाहिजे, तर यू हॅव द कॅपॅसिटी टू परपेच्युएट दॅट गेम फॉर अ लॉंगर टाईम. आणि त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा सुरुवातीला हा कॉन्सेप्ट स्वयंचा कॉन्सेप्ट सुरू केला तेव्हा भरपूर लोक आम्हाला कन्फ्यूज करायचे आणि आमचं असं म्हणायचं नाही, आम्हाला हे दिस इज अवर प्रोफेशन, वी आर ट्राईंग टू काइंड ऑफ क्रिएट गुड कॉन्टेंट. हे आमचं प्रोफेशन आहे, ते भरपूर लोकांपर्यंत पोचवायचं. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्हाला एक इकिगाई नावाचा कॉन्सेप्ट मिळाला. सो त्या इकिगाई नावाच्या त्याचे जे 4 सर्कल्स आहेत आणि त्यांचं असं कॉन्सेप्ट आहे की ते 4 सर्कल्स जर भेटले तर त्या सेंटरला जे घडतं दॅट कीप्स यू गोईंग फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. सो वन थिंग इज यू डू व्हॉट यू लव्ह. तुम्हाला जे आवडतंय त्याचं ते काम करा. त्या कामामध्ये तुमची कुशलता आहे की नाही चेक करा. ते काम समाजासाठी चांगलं आहे की नाही किंवा तुमच्यापेक्षा इतर कोणाला पण त्याचा फायदा होतोय की नाही हे चेक करा. आणि त्यातनं तुम्ही काहीतरी तुमच्या जगण्यासाठी कमवू शकताय की नाही, हा 4th सर्कल. तर हे 4 सर्कल मिळाल्यानंतर यू फाउंड आउट द हे की हे परपेच्युएट करण्यासाठी हा फिलॉसॉफी मिळाली. आणि जी दुसरी फिलॉसॉफी आहे की आत्ता हे म्हणजे आम्ही दोघांनाही आम्हाला ॲपचा एक्सपिरियन्स नाही, दोघंही आम्ही कॉन्टेंट म्हणजे हा नवीन रायटर जरी त्यांनी पुस्तकाने लिहिलेली आहेत. आय कम फ्रॉम अ व्हेरी डिफरंट बॅकग्राऊंड की चार्टर्ड अकाउंटन्सी, बिझनेस प्लॅनिंगचे इम्प्लिमेंटेशन्स, कम्प्लिटली कॉर्पोरेट. तर ह्याचा काही सेन्सच नव्हता आधी. मग तेव्हा ते ॲटॉमिक हॅबिट्सचं जे रूल होता की आत्ता आज एक छोटीशी गोष्ट घ्या आणि ती इम्प्लिमेंट करा. आणि लॉंग रनमध्ये एक दिवशी भरपूर मेहनत घेऊन काही होणार नाही आहे. तुम्ही छोटी फार रिझनेबल मेहनत लॉंग पिरियड ऑफ टाईमसाठी घेतली तर त्याचा काहीतरी सिग्निफिकन्स तुम्हाला दिसणार आहे. तर मला असं वाटतं की हे सातत्याने करण्याच्या मागची गंमतच ही आहे की आम्हीच आमच्या कामाकडे भरपूरदा एका अलिप्त नजरेने बघत असतो की स्वयंचा व्हिडिओ व्हायरल झालाय तर ह्याच्यामधलं काहीतरी आपल्याला शोधायला मिळतंय का. मग मी नवीनला सांगतो की त्यातली काहीतरी वाक्य बघतो, काहीतरी दिसतायत का, ते थंबनेल बघतो. आपल्याला ह्यातनं काही सायन्स मिळतंय का, ते आपल्या क्युरिओसिटी आपण यूज करायचं की पुढच्या वेळेला ह्याचा उपयोग एक चांगला कॉन्टेंटच पुढे आणण्यासाठी आपल्याला होऊ शकतो का, हे शोधत राहायचं. आणि असं मला वाटतं की रोज उठून ते शोधत राहण्याच्या प्रोसेसमध्ये यू गेट दॅट एनर्जी की अजून आपल्याला सापडलेलं नाही, ते मिळतंय. म्हणजे एक दिवशी आम्ही असेच लॉकडाऊनमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि त्यावेळेला आम्ही सगळे मास्क घालून आपण फिरायचो. आम्ही नेमके स्वयंचे मास्क घातलेले. तर तिकडच्या एका तो व्यक्ती आमच्याकडे कंटिन्युअसली बघत होता आणि आम्ही टेबलवर पे करायला गेलो तेव्हा तो म्हणाला की तुम्ही स्वयंच्या लोकांना ओळखता का. तर नवीन म्हणाला हो ओळखतो, काय चांगले मित्र आहेत आमचे. तर ते म्हणाले की मला एकदा स्वयं टॉक्सवर मी बोलणार आहे. तर नवीननी म्हटलं की काय स्टोरी काय. तो म्हणाला की माझे आई वडील इकडे रोडवर पोहे आणि विकायचे आणि आत्ता त्या परिस्थितीतनं मी माझे रेस्टॉरंट काढलेत. मी 3 रेस्टॉरंट काढलेले. आत्ता कोविडमध्ये एखादं बंद करायला लागलं, पण मी एक फ्रँचायझी असं काढणार आहे. आणि त्या हॉटेल स्वयंपाक त्या हॉटेलचं नाव होतं. आणि नवीन हसला आणि त्यांनी आपलं व्हिजिटिंग कार्ड दिलं. तर तो तेव्हा एक्साइट आले, तुम्ही आधी का नाही सांगितलं मला की तुम्ही स्वयं टॉक्समधनं आहात आणि असं सगळं. सो हे जे प्रोसेसमधनं होत असतं की आम्हाला त्या दिवशी बाहेर पडताना हे आनंद झाला की एक जो सामान्य माणूस आहे त्याला एक असं काहीतरी ड्रीम वाटतंय की ह्या प्लॅटफॉर्मवर येऊन बोलावं आणि त्याच्यासाठी तो मेहनत घ्यायला तयार आहे. की त्यांनी आम्हाला पण असं हे सांगितलं नाही की माझा टॉक ठेवा तुम्ही. तो म्हणाला मी एक दिवशी असं काहीतरी करेन ना की मी स्वयंवर येऊन बोलण्यासाठी मी रेडी होईन, असं काहीतरी करेन. सो हे जे परसेप्शन्स पण लोकांच्या मनामध्ये क्रिएट होत आहेत की ह्या प्लॅटफॉर्मवर बोलायचं असेल तर तुम्हाला काहीतरी थोडंसं वेगळं करायला लागणार आहे. सामान्य गोष्टी करून तुम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळणार नाही. सो दॅट ॲस्पिरेशन ऑल्सो यू आर क्रिएटिंग इन द सोसायटी अँड दॅट कीप्स यू रनिंग की हे मग घडलंच पाहिजे. यू नीड टू कंटिन्यू दिस फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. मला शेवटच्या प्रश्नाकडे यायच्या आधीचा
एक प्रश्न तो म्हणजे तुमच्या आत्ताच्या उपक्रमाबद्दल, तो म्हणजे अभिमानास्पद महाराष्ट्र. तर लोकांना बोलतं करणं, इंटरव्ह्यू घेणं, हे त्यांची स्टोरी सांगण्याचे तसे सोपे मार्ग आहेत, इकॉनॉमिकली, प्रॅक्टिकली, कमर्शियली. अशा वेळेला त्या मानानं अधिक कष्ट लागणाऱ्या फिक्शन फिल्मच्या दर्जाची एक फिल्म त्यांच्यावरती बनवणं आणि त्यातनं त्यांचं काम लोकांपुढं आणणं, हा प्रयोग तुम्ही का करताय? त्याच्या पाठीमागं तुमचे विचार काय आहेत? आम्हाला असं वाटलं की ह्या जेव्हा स्टोरीज आम्ही ऐकल्या तेव्हा आम्हाला असं जाणवलं की ह्या सगळ्या स्टोरीजमध्ये ना एक प्रचंड व्हिज्युअल एलिमेंट होता. आणि आम्हाला असं वाटलं की कुठचाही प्लॅटफॉर्म जरी आम्ही सिलेक्ट केला, पॉडकास्ट, स्वयं टॉक्स, इंटरव्ह्यू फॉर्मॅट, ह्या सगळ्या फॉर्मॅट्समध्ये त्या स्टोरीची भव्यता येणार नाही. आणि आपल्याला जर फुल कन्व्हिक्शननी ही स्टोरी सांगायची आहे तर ह्या फॉर्मॅटमध्येच ह्याला जस्टिस होऊ शकतं. आणि थोडंसं गणिताचं म्हणजे आमच्या दोघांचा त्या गणितांकडे बघण्याचा दृष्टिकोन असाच आहे की हे गणित मांडत असताना आत्ता ह्या 6 महिन्याचं हे गणित नाही आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आम्ही नेटफ्लिक्स पण बघतोय, आम्ही जिओ सिनेमा बघतोय, इकडे कुठच्या प्रकारच्या डॉक्युमेंटरीज क्रिएट होत आहेत ते पण आम्ही बघत राहतो. आणि आत्ता तू जर नेटफ्लिक्सला बघशील तर बरेच रिअल लाईफ ड्रामा किंवा बायोग्राफीज आणि ह्या सगळ्यांचं कॉन्टेंट क्रिएट होतं आहे आणि ते डॉक्युमेंटरी फॉर्मॅटमध्ये क्रिएट होतं आहे. तर आत्ता आपल्याकडे ऑलरेडी एक प्लॅटफॉर्म आहे. ह्याच्यावर परत जे एक्सपेरिमेंट करायचं आहे ते आपल्याला एक्सपेरिमेंट करून बघायला लागणार. त्याची वायबिलिटी फक्त पेपरवर न करता यू नीड टू गो टू द मार्केट, यू नीड टू क्रिएट दॅट थिंग, चेक इट आउट, आणि मग त्याचे एक्झिक्युशन मॉडेल्स परत तुम्हाला करायला लागणार. आणि मगाशी नवीननी सांगितलं तसं बिकॉज दिस कॉन्टेंट इज गुड, लकीली अशी लोकं आहेत हू आर सेईंग की तुम्हाला हा जर कॉन्टेंट क्रिएट करायचा असेल तर ह्या गोष्टीला आमचा सपोर्ट आहे. सो फ्रँकली स्पीकिंग आम्ही हे जेव्हा टेस्ट करतोय तेव्हा एक बऱ्यापैकी बॅकिंग फ्रॉम अ क्लास विच वॉन्ट्स दॅट दिस थिंग स्टोरी शुड बी ब्रॉट इन फ्रंट ऑफ पीपल. आणि आमचं काम आहे की ह्या सगळ्यातनं काय गणित बसू शकतं ते शोधत राहणं. की उद्या जर कळलं की तू 20 अशा फिल्म्स केल्यास आणि तरी यू आर नॉट एबल टू काइंड ऑफ फिगर आउट द मॅथ्स बिहाइंड इट, मग तुला ते गणितांचं हे चेंज करायला लागेल. पण जोपर्यंत आत्ता जर एक त्याची सायझेबल लिमिट येईपर्यंत तुम्हाला कोणाचा तरी सपोर्ट आहे. आणि आमचं कन्व्हिक्शन आहे की ही गोष्ट अशीच सांगितली पाहिजे. आणि त्यात पण की प्रत्येक गोष्टीला तुला हा फॉर्मॅट लागेल की नाही माहिती नाही, पण काही ह्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ह्या फॉर्मॅटमध्येच ह्याला न्याय आपण देऊ शकतो. हे जे वाटतंय तर आत्ता आपल्याकडे एक 30 फिल्म्स, 30 स्टोरीज रेडी आहेत. आणि अभिमानास्पद महाराष्ट्राचे 5 सीझन नक्की येणार इतकी आपल्याला गॅरंटी आहे. आत्ता फक्त फर्स्ट सीझन 4 स्टोरीजचा आलेला आहे. पण along the way we will figure out the maths, but right now again it would fall into the category of an experiment की एक तर ही चांगली स्टोरी चांगल्या पद्धतीने पोचवायची आम्हाला गरज वाटली आणि तिची गणितं मांडत राहतोय मी आता. शेवटचा प्रश्न, थोडासा अम्ब्रेला क्वेश्चन. हे सगळ्या प्रवासात तुम्ही कॉन्टेंटकडं आणि त्यातल्या बदलांकडं कसं बघता, ह्याचं थोडं एक्सप्लेनेशन असं की थिएटरमध्ये जाऊन कार्यक्रम, मग तो अगदी भाषण असू दे, नाटक असू दे, हे बघणं हे वेगळं आहे. मोबाईल हे अत्यंत पर्सनल कन्झम्पशन आहे, तुम्ही 2 फुटाच्या नजरेतनं बघता. तेच स्क्रीनवरती लावून बघणं की मला हे अजून भव्य बघायचं आहे, तुम्ही सेट बीट लावला आहे आणि ते वेगळं आहे. शिवाय आता पुन्हा अटेन्शन स्पॅन कमी अधिक होणं, 1 मिनिटाचं रील आणि सायकोलॉजिकल जी मेंदूची रचना झाली आहे की दर 1 मिनिटानं नवीन ट्रिगर आला पाहिजे. तर या सगळ्या कॉन्टेंटच्या जर्नीला, म्हणजे आवडीनिवडीच्या तुम्ही बघितलं आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही कंटेंट बनवत आला आहे, तर या सगळ्या जर्नीकडं कसं बघता, काय इन्साईट्स आहेत, काय वाटतं? मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे कॉन्टेंट किंवा आपण ज्याला एनी कॉन्टेंट इज अल्टिमेटली अ स्टोरी होती. त्यामुळे स्टोरी टेलिंगचे फॉर्मॅट्स हे बदलतच राहणार कायम. पूर्वी आपल्याला आजी आजोबा गोष्ट सांगत होते, आता आपल्याला एखादा पॉडकास्ट किंवा एखाद्या ॲपवरून आपल्याला कोणीतरी गोष्ट सांगतं. त्यामुळे
याची माध्यमं बदलत राहतील, पण गोष्ट सांगणं हे कायमच राहणार आहे असं वाटतं. मला असं वाटतं की जे आत्ता बदल घडत आहेत, तर त्या बदलाकडे चांगल्या दृष्टीनेच बघावं असं मला वाटतं, पॉझिटिव्ह दृष्टीनेच बघावं असं वाटतं. एकाने मला खूप छान गमतीशीर एक असं सांगितलं की पूर्वी लोक एकमेकांना फक्त मौखिक पद्धतीनेच एकमेकांना सांगायचे, आणि ज्यावेळेला पुस्तकं आली तर त्यावेळेला पण सगळेजण म्हणाले की पुस्तकांचा वापर करू नका, मौखिक पद्धतीनेच आपण एकमेकांना सांगितलं पाहिजे, आणि मुलांनी पुस्तकं वाचता कामा नयेत असं त्यावेळेला कोणीतरी म्हटलेलं. आता हे सगळं बदललं आहे. मोबाईल बघू नका, पुस्तकं वाचा असं आता लोक म्हणत आहेत. काही वर्षांनी मोबाईल बघा एक वेळ, पण हे बघू नका असं आता काही वर्षांनी सांगतील. त्यामुळे हे बदलतच राहणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे कुठलाही बदल हा चांगला बदल आहे असं म्हणूनच जर आपण बघितलं तर आपणच ऑन टोज राहू असं मला वाटतं, आणि स्वतःला जे आपण म्हणतो की आपलंच स्वतःचं मोडून काहीतरी नवं करणं असं मला वाटतं. मग स्वयंच्या बाबतीत सांगायचं तर डॉक्टर उदय निरगुडकर हे खूप त्यातला एक महत्त्वाचा भाग आहेत, आणि अगदी स्वयंच्या पहिल्या दिवसापासून उदयजी आपल्याबरोबर आहेत. तर उदयजींना पण असं वाटलं की मला आता जे सांगायचं आहे ते इतके दिवस मी कार्यक्रमातून आणि हे सांगत होतोच, तर आता आपण लोकल ग्लोबल नावाचा आपण एक पॉडकास्ट सुरू करू, ज्यामध्ये मी जगभरामध्ये काय घडतं आहे हे मी सांगत राहीन. किंवा मग अशी आशय म्हणाला त्याप्रमाणे की स्वयं टॉक्सची सुरुवात ही स्वयं टॉक्सपासून झालेली, पण आता स्वयं हॅज बिकम वन अम्ब्रेला, ज्याच्या खाली अनेक गोष्टी घडू शकतात. मग त्याप्रमाणे पॉडकास्ट आले, त्याच्यामध्ये व्हिडिओज आले, अभिमानास्पद महाराष्ट्रासारखी सिरीज आली, कार्यक्रम आले, हे सगळं स्वयंच्या अंडर आलं. तर त्यामुळे त्याची जी माध्यमं जी बदलत आहेत ही चांगल्या अर्थाने जर का बघितलं तर मला वाटतं की उद्या जर का पुस्तकं लोक वाचायला लागले अधिक प्रमाणामध्ये तर स्वयं टॉक्स हे पुस्तकांच्या माध्यमात येईल. तर त्यामुळे त्या वेळेला जे रिलिव्हंट मगाशी मी जे सांगितलं तेच त्याचं उत्तर आत्ताही मी देतो आहे. आणि आत्ता पण जे जगभरामध्ये जे घडतं आहे, तर मला असं वाटतं की उत्तम कॉन्टेंट जर का असेल तर त्याला वेळेचं काही बंधन असतं असं मला वाटत नाही. म्हणजे एक उदाहरण मला नेहमीच द्यायला आवडतं ते म्हणजे क्राऊन नावाची एक सिरीज आहे जी नेटफ्लिक्सवर असते, आणि जी आत्तापर्यंतची सगळ्यात महागडी सिरीज असतं त्याचं नेहमी वर्णन केलं जातं. तर क्राऊनला हा कधी प्रॉब्लेम येत नाही की लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे. ते त्यांचा एपिसोड असेल तो 1 तासाचाच एपिसोड असतो, त्याचे अनेक सीझन्स होत आहेत आणि जगभरामध्ये ते बघितलं जातं. त्यामुळे मला वाटतं की आपला ऑडियन्स जर का आपल्याला व्यवस्थित कळला असेल आणि त्यांना नक्की काय हवं आहे हे जर का आपल्याला कळलं, तर मला वाटतं माध्यमाचा प्रश्न हा फार जटिल होत नाही असं मला वाटतं. फक्त त्याच्यामध्ये जर का सुरेख जर का तुम्ही तो बॅलन्स जर का साधू शकलात की ते रटाळ होणार नाही, ते कंटाळवाणं होणार नाही, आणि तुम्ही जी गोष्ट सांगताय ही अधिक इंटरेस्टिंग पद्धतीने तुम्ही जर का सांगू शकलात, तर मला वाटतं माध्यम खूप विषय नाही आहे कॉम्प्लेक्स असं मला तरी वाटतं. आणि डिजिटलमुळे हा एक फरक झाला आहे की आत्ता आपण जे पण कॉन्टेंट तिकडे टाकतोय ना, ते इट इज लाईक परपेच्युअल, आणि ते कधी तुम्हाला आयडेंटिफाय होईल ॲज अ क्राऊड. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आत्ता अटेन्शन स्पॅन कमी आहेत, तर आत्ता कमी आहेत. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम परत दॅट माइंड गोईंग टू की मला असं छोटं छोटं काय बघायचं, मला चांगलं ऐकायचं आहे. म्हणजे मला कधी कधी असं आठवतं की 80s मधला एक काळ होता जिकडे गाणी किंवा पिक्चरचं जे लेवल आहे ना ते एकदमच खालावलेलं होतं, आणि मग लोक म्हणायचे अरे ते आधीचे क्लासिक्स होते आणि हे काय चाललंय, म्हणजे गाणी पण चांगली नाहीत, लिरिक्स काही बनतायत. आणि तो एक फक्त छोटासा काळ होता वेअर एव्हरीबडी फेल्ट गॅट की अरे काय चांगले पिक्चर निघणारच नाहीत आता, ते आपल्याला क्लासिक्सच बघायला लागणार. तो पण मधला काळ गेला, आणि नाव अगेन इफ यू काइंड ऑफ लुक ॲट सिनेमा, इवन इफ इट इज अ ॲक्शन सिनेमा, त्याच्यामध्ये ॲक्शन ही ह्या लेवलची घडवून आणतात की तुम्हाला ती ॲक्शन मूवी पण बघावीशी वाटते. ते जर आत्ता कुठची तरी एक स्टोरी टेलिंग त्याचा बेस असेल, आणि हे OTT प्लॅटफॉर्म्समुळे आणि ते अजूनच झालंय की चांगले चांगले ॲक्टर्स ह्या लोकांना आता एक्सपोजर मिळायला लागलंय. म्हणजे मी नवाजुद्दीन सिद्दीकीचं नॉर्मली एक्झाम्पल घेतो की त्या काळामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी कुठच्या तरी फिल्मचा हिरो होईल हे कोणीच एक्सेप्ट करू शकलं नसतं. आणि टेक टुडे, बिकॉज
पीपल आर एक्सेप्टिंग की कॅरेक्टर रोल प्ले करणारी व्यक्ती ही त्या पिक्चरचा हिरो असू शकते आणि ही इज काइंड ऑफ नाव वन ऑफ द बिगेस्ट नेम्स इन द फिल्म इंडस्ट्री. तर आय बिलीव्ह की क्वालिटी असेल ना तर इट विल सरपास टाइम. म्हणजे आजही लता मंगेशकरांचं गाणं ऐकताना तुम्हाला असं वाटतं की वी आर लिस्निंग टू समथिंग डिवाइन, आणि त्याच्यामध्ये भरपूर सिंगर येऊन गेले. तर मला असं वाटतं की इफ यू आर क्रिएटिंग गुड क्वालिटी कॉन्टेंट अँड इफ यू डोंट पुट अ टाइम स्टॅम्प टू इट, आय थिंक सो इट्स गोइंग टू डू मिरॅकल्स. आणि मला वाटतं ना की जसं आत्ता आशय म्हणाला की जे टाईमलेस असतं ना ते कसंही तुमच्यापर्यंत पोहोचतं. मग अनेकदा असं एक कंप्लेंट केली जाते की हल्लीची मुलं अमुक अमुक गाणी ऐकतात, हे मदन मोहन कधी ऐकणार, नौशाद कधी ऐकणार, सलील चौधरी कधी ऐकणार, गुलजार कधी ऐकणार. मला असं वाटतं की ही सगळी माणसं ना ही एका वळणावर उभीच आहेत तिकडे. जेव्हा ही सगळी माणसं, जेव्हा ही सगळी मुलं, आत्ताची जी पिढी जी असं लोक म्हणत आहेत की जी काहीतरी वेगळं ऐकत आहेत, माझ्यामध्ये जेव्हा ती मोठी होतील, टक्के डोंडपे खातील, अनुभवातून जातील, तेव्हा त्या एका वळणावर ही सगळी टाईमलेस मंडळी ही सगळी तिकडे उभेच आहेत. आणि अजूनही कोणाला तरी शेक्सपियरच्या गोष्टींवर सिनेमा करावा असं वाटतो. अजूनही आत्ताची मुलं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात. त्यामुळे मला वाटतं जर उत्तम काही असेल तर त्याला कुठल्याही काळाचं बंधन नसतं आणि कुठल्याही अमुक अमुक वेळेमध्ये जे सांगितलं पाहिजे असं काही नाही असं वाटतं. आणि ह्याच्यामुळेच आता प्रेक्षक पण जास्त सजग होतो आहे, प्रेक्षक पण जास्त एज्युकेट होतो आहे, आणि त्यामुळे कॉन्टेंट क्रिएटर्सवर पण तेवढीच जबाबदारी आहे की ते उत्तमच निर्माण करणं. प्रेक्षकांना त्यांनी अजिबात अंडर एस्टिमेट करू नये, इतका हुशार नक्कीच झालेला आहे प्रेक्षक. नवीन आणि आशय, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही वेळ दिलात आणि एक इंटरेस्टिंग कंटेंट जर्नी मलाही समजून घेता आली, आमच्या प्रेक्षकांनाही समजून घेता आली. स्वयंला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टना. धन्यवाद.